नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहात सगळे लोक? बरे आहेत ना? चला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही ते मला सांगू शकता. माणूस जिंदगीमध्ये खूप उदास असतो, तो खूप मनामध्ये काय पण येतं, बरोबर आहे का नाही? तर मला खूप दुःख आहे सध्याला, मी तुम्हाला सांगू नाही शकत, तुम्ही माझ्या भावना समजू शकता. पण मला एक म्हणायचं आहे की मला ना लाईफमध्ये म्हणजे खूप पुढे जायचे. मागच्या गोष्टी मी तेच आठवण काढून काढून मला ते टेन्शन मला नाही घ्यायचं. तर मी विचार चालला आहे की नवीन सुरुवात करते, तर नवीन सगळ्या ह्याच्यावरनं तर मी आता फिरायला चालली, म्हणजे जाणार आहे असा विचार चालला आहे मी कुठेतरी फिरायला जावं. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी फिरायला जायला पाहिजे कुठे. तुम्ही सांगू शकता. म्हणजे देशाच्या बाहेर तर नाही जाऊ शकत, महाराष्ट्राच्या बाहेर तर जाऊ नाही शकत, महाराष्ट्रामध्ये आतमध्येच कोणतं ठिकाणमध्ये मी फिरायला जाऊ ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. ठीक आहे? तर तुम्हाला मी आता ते लाईव्ह यायचं कमी करते आणि तुम्हाला ब्लॉग दाखवते, तुम्हाला पण बघण्यासारखं आणि तुम्हाला माहिती देणार. जसं आता उदाहरणार्थ बघा, आता मी मुंबईमध्ये पण खूप दाखवण्यासारखं आहे. पहिलं मी तुम्हाला मुंबईमधलं सगळं ठिकाण दाखवते. आणि काय लोकांना म्हणजे खूप लोक आहेत की त्या लोकांना जास्त मुंबई माहीत नसते, काहीच नसते. आणि जर ते गावाने येतं मुंबईला तर ते कसं यायला पाहिजे, कुठं राहायला पाहिजे, कुठं घर घ्यायला पाहिजे, किंवा कोणत्या हॉटेलमध्ये राहायला पाहिजे, किंवा काय करायला पाहिजे, हे पण तुम्हाला मी माहिती देणार. आणि मुंबईमधलं जे 4-5 ठिकाणं आहेत ते तुम्हाला मी दाखवते. आणि ह्याच्या इतर म्हणजे मुंबईच्या बाहेर जर जायचं असेल फिरायला तर तुम्ही सांगा मी कुठं जायला पाहिजे. माझ्या कमेंटमध्ये तुम्ही लिहा, म्हणजे तसा मी विचार करेन की मला तुम्हाला हे गोष्टी दाखवायच्या. आणि मी तुम्हाला रिअल जिंदगी दाखवते, मी कसलंही बनवत करत नाही, म्हणजे म्हणजे नाही करत, म्हणजे खोटापणा मी तुम्हाला करत नाही. माझं म्हणजे जे पण आहे मी रिअल दाखवते. आता हे बघायला गेलं ना तर माणूस एकटं राहतं, खूप दुःखी असतं लाईफमध्ये. काय गोष्टी मी शेअर करूच नाही शकत तुमच्या सांगते, पण तुम्ही माझ्या भावना समजू शकता, माझं मन बघू शकता. माझ्या मनामध्ये खूप दुःख आहे, मला कोणाचा आधार नाही, काहीच नाही. माझा मुलगा आणि मीच आहे. माझा मुलगा आता कॉलेजला आहे, त्याचं 1-2 महिने अजून कॉलेज बाकी आहे. त्याच्यानंतर माझा मुलगा पण मुंबईला येईन, आम्ही संगती राहू आणि पुन्हा नव्याने सुरुवात चालू करूया. पण आता सध्याला मी हे 2 महिने पण मला घालवायचं, ते कसं मुलाला पण जाऊन मी भेटून येईन. पण अजूनही तर तुम्हाला ब्लॉग दाखवते. ब्लॉग म्हणजे तुम्हाला काय बघणं, नेमकं तुम्हाला काय बघायचं आहे. आणि तुम्हाला बघितलं ना, काल मी तुम्हाला काळा घोड्यामध्ये गेली होती, तिथं मी चर्च घेतला. तेव्हा मी स्वतःहून फिरायला नव्हती गेली, तिथं माझं थोडंसं काम होतं. तर बायच्या मी तिथे गेली, तिथं भीड काप जमली म्हणून मी तिथं गेली. तिथं गेल्यानंतर मला माहीत पडलं की तिथं हे आहे, 2 दिवसाचा मेलाच बसलेला आहे, म्हणजे आहे तिथे. तर विचार चाललेला, आता मी काल पैसे काही घेऊन नव्हती गेली, तर त्या मेल्यामध्ये मी 1 रुपयाचं चॉकलेटसुद्धा नव्हतं घेतलं, काहीच नव्हतं घेतलं. फक्त तुम्ही ती लाईव्ह बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकते, कमेंट बॉक्समध्ये लिंक टाकते, तुम्ही ती लाईव्ह बघू शकता. तुम्हाला सगळं चर्चगेटमधलं तो मेला तुम्हाला दाखवलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. एक वस्तू तुम्हाला मी दाखवली, बरोबर आहे का नाही? तर तुम्ही ते बघा, नक्की बघा आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे?